ती दोरी मी का घेतली आहे आणि त्याचा काय यूज होणार आहे आपल्याला, तर हे आपल्याला शेतात गेल्यानंतरच कळणार आहे. आणि लावणी कसली करतोय हे एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओचा आनंद घ्या. आणि दुसरी गोष्ट, आजचा DOP म्हणजे आपला शूट करणारा जे पूर्ण आजचा जो ब्लॉग आहे तो एक माझा भाऊ आहे, तेजस म्हणून लहान भाऊ आहे माझा, तो शूट करणार आहे. तो दिसेलच तुम्हाला शेतामध्ये. तर थोडा उशीर झाला आहे आपल्याला. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आपण थोड्याच वेळात भेटू. लागतं. पावसाळ्याच्या वेळेस गाड्या वगैरे पास होत नाहीत ना, एक तर ट्रॅक्टर नाही तर मग बैलगाडा, अशा दोनच पद्धती. आणि तिसरं एक आपले स्वतःचे पाय, बस. तर फायनली आपण पोचलो आहे आपल्या शेतामध्ये. आणि याच्या मागे जे दिसतंय तुम्हाला, त्या शेडपासून तिकडच्या साईडला तो बांध आहे, तिकडे पूर्ण तर त्या झाडापर्यंत आणि त्याच्यानंतर इथून हा बांध आहे तर त्या बांधापर्यंत. हे आपले 3 टप्प्यामध्ये शेत आहे आपलं. तर ह्या शेतामध्ये आता आपल्याला फळ लागवड करायची आहे, जसं मी सस्पेन्स ठेवलेला होता आतापर्यंत. तर हा सगळा आंबा आहे आणि 3 टप्प्यामध्ये आंबा, पेरू आणि सीताफळ असे 3 झाडं आपल्याला इथं लावायची आहेत. तर याच्या अगोदर आपण मी तो व्हिडिओ बनवलेला नाही आहे, पण ठिबक आथरलेली आहे. तर आता तिकडे आपण जो आपला आंब्याचा आणि पेरूचा जो टप्पा आहे, ते आता तेवढे आंबे तेवढे आथरले गेले आणि बाकी तिकडे रोप पडलेले आहेत पेरूचे आणि सीताफळाचे, ते नंतर दाखवतो. त्याच्या अगोदर हे 8-10 दिवसाचं रोप, म्हणजे पीक असेल हे कांदा आहे. हा 10 दिवस झाले. 4 किलो बी होतं हे सगळं. हे 4 किलो एवढं टप्प्यामध्ये एवढं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मग तो साईड आहे, ती साईड पूर्ण फळबाग होणार आहे. आणि हा एवढा आहे कांदा आणि हे शेत बाकी तर इथं काय, जर ते सक्सेस झालं पूर्ण तर पूर्ण शेतामध्ये पूर्ण फळं घेऊन जाणार आहे. आता कामगार जे आपण जेवढे लोक बोलवले होते ते आले आणि ते जे रोप वगैरे असतील आणि जे खत टाकायचे खाली ते टाकायचं काम ते करतील. आता ते किती जण आहेत बघू, ते समोर दिसतात ते सगळेचे लोक आहेत. 1 2 3 4 5 6 लोक आहेत आज शेतामध्ये कामाला. तर ते बघू आपण ते काय करतात आणि बाबांनी ते त्यांना कसं समजावून सांग. ही दोरी काय करायला लागणार आहे? दोरी आपल्याला बांधतो तो बांध लावाले, म्हणजे झाड एका लाईनीत यायला पाहिजे ना. झाड एका लाईनीत यायला पाहिजे म्हणून काही दोरी 300 फूट. म्हणजे आता कशी आथरली जाईल? डायरेक्ट
डायरेक्ट कशी गाडच काय गाड्या इकडनं या कुटी मागे एक कुटी दोरीची कुटी लावायची हां आणि तिकडं पण तशाच कुट्या ठोकत्या हं. तिकडं पण तसंच करायचे. म्हणजे शेताच्या बॉर्डरला का? हो बरं. आणि त्याचा काय उपयोग होईल मग? एका लाईनीत येईल ना बेटी. असं आहे का? आता शेताच्या स्टार्टिंगचा टोक आहे आणि एंडिंगला तो तिकडे चालला आहे दोरी आथरायला. तर आता ही दोरी शेवटपर्यंत तिथं आथरली जाईल आणि त्याच्याने काय होईल, हे जे झाडं आहे जेव्हा लागतील तेव्हा एका रांगेमध्ये सलग एका रांगेमध्ये येतील, म्हणजे जेणेकरून यांचं जे रांग ती इकडे तिकडे नको झाडं लागायला आणि पाणी वगैरे पण बरोबर जायला पाहिजे. आता तुम्ही जर इकडे जर मी झूम करून जर दाखवलं तुम्हाला तर हा इथं ह्या ठिबकचा एक पॉईंट आहे ज्याच्यातनं पाणी ह्या झाडांना रोपाला बिलकुल पास होणार आहे. दिले गेले का दुसरे कोणा आडी यायला पाहिजे मग ती बघ नडी ती बघ नडी कधी नको यायला पाहिजे मग आडले ना पहिले हा असं येईन ते मग छोटा मारताना पहिले झाड लावणार पहिले झाड आडले झाड घे ना ठेवतोळे आधी झाड आणि थोडं हे झाड काढ हे झाड झाड लावून टाइम तू एक तू याच पण लाव चप्पल नारे खाते ठेवून दे मग पहिले झाड घेतात गड्ड्यात लावून घे मग नारळ ठेवून दे खाली इकडे द्या बरोबर मंत्र मान माटे बोलली बोलली मध्ये टाक तिकडे तिकडे मी पाहणार आहे नाही फोटो नाही रे व्हिडिओ बाय बाय कोई बाहेर आणि आंबा पाहिले आते का बोलते नंबरला आते सगळ्यात अगोदर ही पिशवी फाडायची आपल्याला. ही पिशवी फाडल्यानंतर जो हे तयार झालेला गड्डा आहे आपला याच्यामध्ये अगोदर थोडंसं थायमेट टाकायचं आहे. थायमेट टाकल्या गेल्यानंतर जे आपलं रोप आहे पिशवीतनं आपण काढलेलं ते थोडीशी माती टाकल्यानंतर रोप तिथं ठेवून द्यायचं आहे. आणि टेकअप पडायला का लावणे का 4 बोट अंतरल्या फक्त टेकअप पासून कारण की इकडे एक गड्डा कोर रे हा 4 बोट अंतरापासून लांब ठेवून त्याच्यावर माती टाकून थोडी खालून सपोर्टले अरे टाक रे लोट ना आई जसं कांदा ना तसंच इथली माती नको लावू या दाबायनात आपण नाखे असं आहे का जॉईंट ना खाली जॉईंट अशा ना खाली प्रकारे सगळे झाडं लावायची आता. तर आता या आंब्याचं तर चालू झालं. आता हा जसं मी तुम्हाला सांगितलं गड्डं खांदायचं 4 बोट टेकअपपासून लांब ठेवायचे त्याच्यात थायमट टाकायचं माती टाकायची आणि रोप ठेवायचं. तर आता हे झालं आंब्याचं पूर्ण क्षेत्र आणि त्याच्यानंतर आता आपण जातोय तिकडे पेरू आणि सीताफळाची झाडं आहेत ती आता अगोदर शेतामध्ये ठेवलेली ती गाडीमधून उतरून ती शेतामध्ये आत राहायची ते दाखवतो मी तुम्हाला.
उद्याच्या दिवशी तो कंप्लीट करायचा आहे. आज पूर्ण आंबे लागून गेले आणि हे कनेक्शन आहेत ना, हे वॉल जर इकडे फिरवला तर इथून या ठिबकचं जे पाण्याचं जे कनेक्शन आहे ते इथून बंद होऊन जाईल आणि चालू केलं की याला पाणी अवतार तुम्ही बघू शकता. माझं दिवसभर काय केलं असेल ना, कसं लागवड किंवा किती मेहनत करत असतो शेतकरी एका झाडामागे, तर एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं. बाकी बस व्हिडिओचा मी एंड करतो इथं असं जाहीर करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला शेअर करा, साईडला जे बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि बस भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.